हालेलुया, हालेलुया, हालेलुया. ख्रिस्तामध्ये उपस्थित प्रिय बंधू आणि भगिनीनो, परमेश्वर दयाळू आहे आणि तो आमच्यावर दया करतो आणि तो आमच्यावर दया केलाच पाहिजे. तो आमच्यावर दया केल्याशिवाय आमचे तारण होणार नाही, आम्हाला मुक्ती मिळणार नाही. आमचे तारण परमेश्वराच्या दयेमध्ये आहे. परमेश्वर आमच्यावर दया करतो. प्रियजन हो, आम्ही पाप करतो, पापामध्ये पडतो आणि जेव्हा आम्ही पाप करतो तेव्हा आम्ही नरकामध्ये जातो किंवा नरकाचे आम्ही सदस्य बनतो. परंतु जेव्हा देव आमच्यावर दया करतो तेव्हा आम्हाला मुक्ती मिळते. देवाच्या दयेने, परमेश्वराच्या दयेने आम्हाला तारण प्राप्त होते. आम्ही बायबलमध्ये वाचतो, रोमकरास पत्र अध्याय 6:23 मध्ये आम्ही वाचतो, पापाचे वेतन तर मरण आहे, परंतु परमेश्वराची कृपा प्रभू येशू ख्रिस्तामध्ये अनंत जीवन आहे. प्रियजनो, आम्हाला प्रभू येशूची कृपा आम्हाला अनंत जीवनाकडे नेते. म्हणून प्रिय बंधू आणि भगिनींनो, आपण देवाच्या कृपेवर अवलंबून राहणे हे आमचे गरजेचं आहे. आणि म्हणून दाविदाने जेव्हा पाप केलं, दावीद राजाने जेव्हा पाप केलं, त्याला खूप पश्चाताप झाला. त्याने म्हटलं का मी का बरं एवढं पाप केलो, मी का म्हणून एवढं पाप केलो, पापात पडलो, देवापासून दूर गेलो. आणि जेव्हापासून त्याच्या जीवनामध्ये पाप आलं तेव्हापासून त्याच्या कार्यामध्ये घटी आली आणि त्याला असफलता येऊ लागली आणि त्याच्या मनामध्ये पश्चाताप झाला आणि त्यांनी देवाच्या विरुद्धामध्ये कार्य केलं, देवाच्या इच्छेच्या अनुसार कार्य केलं याची त्याला जाणीव झाली. आणि त्याने मग देवाकडे रडून प्रार्थना केली, देवा मला क्षमा कर, देवा मला क्षमा कर, म्हणून तो पश्चाताप करू लागला. आणि त्या दुःखामध्ये, पश्चातापामध्ये दाविदाने एक स्तोत्र लिहिलं, स्तोत्र 51 मध्ये आम्हाला परमेश्वराची दया आम्हावर झाली पाहिजे. परमेश्वरा तू माझ्यावर दया कर, अशा प्रकारे दाविदाने स्तोत्र लिहिलं आणि फार सुंदर स्तोत्र आहे. प्रियजन हो, आम्ही जेव्हा पश्चाताप करतो, जेव्हा आम्हाला जाणीव होते का मी पाप केलो, तेव्हा खरोखर पापाची क्षमा मागण्यासाठी ह्या स्तोत्राचा आपण वापर करावं. आणि जेव्हा हे स्तोत्र आपण म्हणतो तेव्हा या स्तोत्रासह आम्ही परमेश्वराकडे विनवणी करतो, प्रार्थना करतो, देवाची कृपा मागतो, देवा माझ्यावर दया कर असं म्हणून आम्ही प्रार्थना करतो. प्रियजनो, म्हणून आपण पाहूया हे स्तोत्र 51 फार सुंदर स्तोत्र आहे. आपण रोज हे स्तोत्र म्हणावं आणि जेव्हा आम्हाला पश्चाताप होते हे तेव्हा आम्ही खरोखर हे स्तोत्र म्हणावं. आणि हे दाविदाने हे स्तोत्र कोणत्या भावनेने लिहिलेलं आहे आपणाला कळते. आपण पाहूया, फक्त दाविदच नाही तर माझ्या जीवनामध्ये सुद्धा मला सुद्धा देवाची कृपा पाहिजे, देवाचा आशीर्वाद पाहिजे. मी सुद्धा पापी आहो, मी सुद्धा पाप केलेला आहो, मी वेळोवेळी पाप करतो आणि मी मनुष्य आहो, म्हणून मनुष्याच्या जीवनामध्ये पाप आहे, म्हणून देवाची दया आमच्यावर झाली पाहिजे. प्रियजन हो, हे स्तोत्र आपण वाचूया. स्तोत्रकार म्हणतो, हे देवा तू आपल्या वात्सल्याला अनुसरून माझ्यावर कृपा कर, तू आपल्या विपुल करुणेला अनुसरून माझे अपराध काढून टाक, मला धुवून माझा दोष पूर्णपणे काढून टाक, माझे पाप दूर करून मला निर्मळ कर, कारण मी आपले अपराध जाणून आहे, माझे पाप माझ्या पुढे नित्य आहे, तुझ्या विरुद्धच मी पाप केले आहे, तुझ्या दृष्टीने जे वाईट ते मी केले आहे, म्हणून तू बोलशील तेव्हा न्यायी ठरशील व निवाळा करशील तेव्हा निस्पृह ठरशील. पहा, मी जन्माचाच पापी आहे, माझ्या आईने गर्भधारण केले तेव्हाचाच मी पातकी आहे. प्रियजन हो, सुंदर वचन. दावीद ह्या प्रार्थनेद्वारे, ह्या स्तोत्राद्वारे स्वतःला कबूल करत आहे. असं नाही की दाविदाने स्वतःला कंट्रोल करण्याचा प्रयत्न केला नाही किंवा त्यांनी आपल्या मनाची मनमानी केली, असं नाही.
तो एकदम नीतिमान होता, चांगला होता, विश्वासू होता, देवाला भिवून राहणारा होता, देवावर विश्वास ठेवणारा होता, देवावर अवलंबून राहणारा व्यक्ती होता. आणि म्हणून तेव्हा दाविदाने गोलियाताला मारले, गोलियाताला हरवलं, पुष्कळ सैन्यांना त्यांनी हरवलं, पुष्कळ युद्ध त्यांनी जिंकलं. तो प्रामाणिक होता. आणि तेवढं असून सुद्धा त्यांनी पाप केलं. त्यांनी पाप केलं. याला तो दोष कुठं देतो पहा. कुठं त्याच्या मनामध्ये त्याची भावना जात आहे की तो म्हणत आहे की मी पाप केलो, मी पाप केलो. याला कारण हेच कमी आईच्या उदरातून जेव्हा मी जन्मलो तेव्हाचाच मी पापी आहो. याचा अर्थ असा की मनुष्याला जन्मापासूनच पाप लागलेला आहे. आमचं हृदय, आमचं मन, आमचं अंतःकरण पहिल्यापासूनच पापाचा एक दाग लागलेला आहे. किंवा आमच्या अंतःकरणामध्ये, आमामध्ये पहिल्यापासून पापाची एक वासना आहे. पापाची वासना आहे. प्रियजन हो, संपूर्ण मानवजात जन्माचेच पापी आहे. फक्त येशूला आणि माता मरियेला जन्म पाप नव्हतं, मूळ पाप नव्हतं. बाकी सर्व मानव जातीला मूळ पाप आहे. म्हणून दावीद राजा कबूल करत आहे की मी जन्माचाच पापी आहे. माझ्या आईने गर्भधारण केले तेव्हाचाच मी पातकी आहे. तर अशा प्रकारे आम्हाला सुद्धा कबूल करणे आहे, समजणे आहे. प्रियजनो, आम्ही पाप का करतो? कारण आम्ही जन्माचेच पापी आहोत. आमच्यामध्ये पापाची वासना आहे. आम्ही पुष्कळदा प्रयत्न करतो, पुष्कळदा आम्ही पापापासून दूर राहण्याचा प्रयत्न करतो, पुष्कळशा चांगल्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करतो, देवाच्या इच्छेनुसार राहण्याचा प्रयत्न करतो. परंतु आम्हामध्ये पापाची वासना असल्यामुळं आमचं मन पापाकडे वळते. तरी प्रिय बंधू आणि भगिनींनो, आम्ही पापाची वासना आमच्यामध्ये आहे म्हणून त्या वासनेच्या मागे जाऊ नये. तर आम्ही देवाच्या कृपेने, देवाच्या आशीर्वादाने, देवाच्या दयेने त्याचा मात करून आम्ही विजयी बनण्यासाठी आपण प्रयत्न करूया. देवाची दया फार महान आहे. जरी आमचं अंतःकरण पाप आहे, आमचं शरीर पापी आहे, आमच्या मनामध्ये पाप आहे, आम्ही जन्माचेच पापी असलो तरी परमेश्वराला सर्व काही शक्य आहे. परमेश्वर दयावान आहे. परमेश्वराची दया आम्हाला पापापासून वाचवते. परमेश्वराची दया आम्हाला मुक्ती देते. परमेश्वराची दया आम्हाला मोकळं करते. परमेश्वराची दया, परमेश्वराची कृपा आम्हाला पापापासून वाचवते. म्हणूनच रोमकराच्या पत्रामध्ये म्हटलेलं आहे, पापाचं वेतन मरण आहे, परंतु परमेश्वराची दया, परमेश्वराची कृपा प्रभू येशू ख्रिस्तामध्ये अनंत जीवन आहे. म्हणून प्रिय बंधू आणि भगिनींनो, आम्ही परमेश्वराची दया आम्हाला मिळण्यासाठी आम्ही प्रार्थना करूया. परमेश्वराच्या दयेवर अवलंबून राहण्याचा प्रयत्न करूया. आमची मुक्ती परमेश्वराच्या दयेमध्ये आहे. परमेश्वराच्या दयेने आम्हाला सर्व काही मिळते. परमेश्वराच्या कृपेने आम्हाला सर्व काही लाभते. म्हणून प्रियजन हो, आपण परमेश्वराची दया आम्हाला मिळण्यासाठी आपण प्रार्थना करूया. येशू ख्रिस्ताने या धर्तीवर जीवन जगत असताना आम्हा मानवावर दया केलेली आहे. त्यांनी दया केलेली आहे आणि त्याच्या दयेने आम्हाला परमेश्वराचं प्रेम दिलेलं आहे. त्यांनी 5,000 लोकांना जेव्हा जेवण दिलं तेव्हा शिष्य लोक म्हणाले की यांना जाऊ द्या, परंतु येशूने म्हटलं तुम्हीच त्यांना काहीतरी द्या. ते उपाशी आहेत, भुकेलेले आहेत. येशूला माहीत होतं ते काय करणार आहे. तेव्हा येशूनं 5 भाकरी आणि 2 मासळ्यामधून 5,000 लोकांना जेवण दिलं, कारण येशूला त्यांची दया आली. प्रियजन हो, एक विधवा, जिचा मुलगा, त्या विधवेचा सर्व काही होतं, त्या मरतकाळी तिचा जो आधार होता, त्या विधवेचा मुलगा मरण पावला. आणि जेव्हा तो मरण पावला तेव्हा ती रडत होती आणि त्याची तिरडी घेऊन लोक निघाले होते. तेव्हा येशू त्या विधवेकडे पाहतो आणि त्या विधवेचा त्याला कडवडा आला. आणि म्हणून येशूने त्या बालकाला, युवकाला, मरण पावलेल्या युवकाला त्यांनी परत जीवन दिले, कारण त्याला त्या विधवेची दया आली. प्रियजनो, परमेश्वराने
इस्रायल लोकावर दया केली. इस्रायल लोक फेरोच्या गुलामगिरीमध्ये रडत होते, तळपत होते, त्यांना त्रास होता, ते पीडा सहन करत होते आणि ते म्हणत होते, ओरडत होते, देवा धाव, देवा धाव, आणि ते कल्लोळ करत होते. आणि तेव्हा परमेश्वराने त्यांचा कल्लोळ ऐकला, परमेश्वराने त्यांचे दुःख ऐकले, परमेश्वराने त्यांच्याकडे नजर टाकली आणि परमेश्वराला त्यांची दया आली. प्रियजनो, जो कोणी परमेश्वराला हाक मारतो, जो कोणी परमेश्वराच्या इच्छेनुसार चालतो, जो कोणी इमानदारीने आपले कर्तव्य पूर्ण करतो आणि देवाला हाक मारतो, त्याच्यावर देव दया करतो. प्रियजनो, आम्ही परमेश्वराचे लेकरे आहोत. आम्ही परमेश्वराने आम्हाला आपले स्वतःचे लेकरे बनवले आहे आणि परमेश्वर आमच्यावर दया करतो. प्रियजनो, आपण परमेश्वराच्या दयेवर अवलंबून राहूया. परमेश्वराच्या दयेने आपण जीवन जगण्याचा प्रयत्न करूया, कारण परमेश्वर दयावान आहे. परमेश्वर दयावान आहे. म्हणून आपण प्रार्थना करूया, परमेश्वराकडे प्रार्थना करूया, परमेश्वराच्या दयेसाठी प्रार्थना करूया. आमच्यावर परमेश्वराची दया झाली पाहिजे, आमच्या कुटुंबावर परमेश्वराची दया झाली पाहिजे. आम्ही पापी आहो, आम्ही टाकाऊ आहो, बिमार आहो, कमजोर आहो, तरी परंतु आमची परिस्थिती सुधारण्यासाठी, आमची घरची परिस्थिती, आमच्या मुलाबाळाची परिस्थिती सुधारण्यासाठी, आम्ही चांगले बनण्यासाठी, आम्ही पाप मार्गातून मुक्त होण्यासाठी, आम्ही चांगल्या मार्गाने लागण्यासाठी, आम्ही सत्याच्या मार्गाने लागण्यासाठी आम्हावर परमेश्वराची दया झाली पाहिजे. आम्हाला मुक्ती मिळण्यासाठी, आम्हाला चांगले जीवन मिळण्यासाठी, आम्हाला अनंत जीवन मिळण्यासाठी परमेश्वराची दया झाली पाहिजे. आम्ही कळत नकळत पाप करत असतो, आम्ही कधी कधी चुकतो, कधी कधी आम्ही परमेश्वराच्या इच्छेच्या विरोधामध्ये जातो, परंतु आम्हाला त्याच्यातून बाहेर निघण्यासाठी परमेश्वराची दया आम्हाला मदत करते. म्हणून प्रियजनो, आम्ही परमेश्वराच्या दयेसाठी प्रार्थना करूया, दयेची प्रार्थना करूया, याचना करूया, विनवणी करूया, परमेश्वराकडे प्रार्थना करूया. आणि परमेश्वराकडे प्रार्थना करत राहणे, पूजा बलिदानामध्ये भाग घेणे, रोषणीची प्रार्थना करणे, बायबल वाचणे, हे परमेश्वराकडे धावा करणे होय. आणि अशा प्रकारे जेव्हा आम्ही प्रार्थना करतो, तेव्हा परमेश्वर आमच्यावर दया करतो. परमेश्वराच्या दयेसाठी आपण विनवणी करूया, प्रार्थना करूया आणि परमेश्वराला आशीर्वाद मागूया. हे परमेश्वरा, आमच्या सर्व लोकांना मी तुझ्या पवित्र चरणात समर्पित करतो. त्यांना तू आशीर्वाद दे. जरी ते चुकले असतील तरी त्यांना तू क्षमा कर, त्यांच्यावर दया कर. प्रभू, तुझी दया त्यांच्यावर होऊ दे, तुझी कृपा त्यांच्यावर होऊ दे, त्यांना तुझ्या दयेचा अनुभव होऊ दे. प्रभू, सर्व लोकांवर तुझी दया होऊ दे आणि त्यांच्या पापाची क्षमा कर आणि आम्हा सर्वांना तुझे अनंत काळचे जीवन आम्हाला लाभू दे. ही प्रार्थना आम्ही करतो प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे. आमेन.